हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त संस्थान गणपती ते खडकेश्वर महादेव मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन यंदाही करण्यात आले आहे। यावर्षी या शोभायात्रेचे 21वे वर्ष असून ही परंपरा उत्साहात साजरी केली जाणार आहे। या शोभायात्रेत उंट, घोडे, भजनी मंडळे तसेच विविध पारंपरिक वाद्यांचा समावेश असणार असून नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे। या निमित्ताने नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहून शोभायात्रेचा आनंद घ्यावा आणि हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करावे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांनी केले आहे। खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ही मिरवणूक 21वे वर्ष त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून 21व्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी खूप मोठी ही शोभायात्रा संस्थान गणपतीपासून निघून खडकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे नाही का। आणि त्याच कारणास्तव प्रत्येक वेळेस आम्ही नवीन हे येतात जे आपले महाराज आहेत ते महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत। महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज हे त्यावेळेस असतील आणि म्हणून मी या ठिकाणी आपलं सांगतो की घोडे, उंट, त्याप्रमाणे भजनी मंडळ, महिला मंडळ, सनई वादन, बँड अशा मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी पारंपरिकमध्ये आणि अनेक जण आपल्या आपले पारंपरिक त्या ठिकाणी ड्रेस घालून निघतात। लेझिम पथक आहे। 20 वर्ष झाले, आता 21 वर्ष आहे। नाही काही नाही, ते झाली तयारी झाली म्हणजे सामंजस्यपूर्ण तयारी झालेली आहे आणि आपली मिरवणूक शोभायात्रा निघते। 3ला जमा होतो, 4ला निघेल आणि 7ला तिकडे पोहोचेल। प्रमुख पाहुणे म्हणजे ते महाराज आहेत, हे महाराज, बाकीचे सगळेच हिंदू बंधू येणार तिथं अनेक जण। त्यांना पण सांगितलं तोंडी आता निमंत्रण जाईल त्यांना, पण या सगळ्यांना ते आता मुंबईत आहे ना, पण सगळ्यांना आपण देतोय। आता कुठे जिजाभाव करत नाही, कारण बरेच वेळेस अनेक जण अध्यक्ष होते, तुम्ही पाहिलं ती यादी असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही काय दुजाभाव केला नाही। हे काय फक्त शिवसेना पक्ष म्हणून नाही आहे, हे हिंदू बांधव म्हणून आहे। आणि हे नवीन वर्ष, नूतन वर्ष, गुढीपाडव्याचा नूतन वर्षाचा समारंभाचं हे समिती आहे। मी या ठिकाणी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना विनंती करेन की आपण हा नवीन वर्षाचा, आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होतं आणि हे नवीन वर्ष त्या ठिकाणी मोठा आनंदात उत्साह साजरी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आपण सर्व हिंदू बांधव भगिनी माता आपण उत्साहात यायचं आहे आणि या 2-3 तास त्या ठिकाणी आपण थांबावं आणि मिरवणूक संपली की नंतर आशीर्वचन झालं महाराजांचं, महामंडलेश्वरांचं, की नंतर मग कार्यक्रम संपेल।